रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचा आदिती तटकरे यांना पाठिंबा। खासदार सुनील तटकरे व आदिती तटकरे यांनी डॉक्टर संजय सोनावणेंचे मानले आभार। डॉक्टर संजय सोनावणे यांनी विकासात्मक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून दिला पाठिंबा। रायगड जिल्ह्यासह राज्यभरात लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संघटनात्मक प्रस्थ मोठा आहे। अशातच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदिती तटकरे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे। आदिती तटकरे यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे। या पाठिंब्याचे पत्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। याबद्दल मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर संजय सोनावणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले। या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की गेली अनेक वर्षे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आदिती तटकरे यांना लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय अनुसया राजाराम सोनावणे यांच्या आदेशाने जाहीर पाठिंबा देत आहोत। या मतदारसंघात मागील अनेक वर्षात आमूलाग्र बदल होत आहे। जनतेला आवश्यक त्या मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात तटकरे यशस्वी झाले आहेत। पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करण्यावर भर देणे, त्यातच विकसित प्रगतशील महाराष्ट्राकडे वाटचाल करताना श्रीवर्धन मतदारसंघाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे स्वप्न पाहताना मतदारसंघात अनेक विकास कामे त्यांच्या दूरदृष्टीने होत आहेत। या मतदारसंघाचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक जलद व्हावा म्हणून आम्ही या पत्राद्वारे त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत। पाठिंबा पत्र देतेवेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय सोनावणे, कार्याध्यक्ष स्वराज सोनावणे, उपाध्यक्ष निलेश सोनावणे, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र शेठ, राज्य सचिव कामगार आणि क्रीडा विभाग राजेंद्र वाडवळ, उपाध्यक्ष खेमराज रावळ, शिक्षण विभाग प्रमुख सुधाकर पालकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद शेठ, उपाध्यक्ष शरद सोनावणे उपस्थित होते। आमचं मूळ गाव माणगाव आहे आणि माणगावच्या आणि आमच्या लाडक्या ताईला आम्ही हा पाठिंबा देतो की सर्व लाडक्या बहिणी या आपल्या लाडक्या ताईंनी लाडकी योजनांचा लाभ दिलेला आहे। 20 तारखेला आपण आपल्या लाडक्या बहिणीला अधिकाधिक मतं करणार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जास्त मतांचा लीड देऊन आपण त्या लाडक्या बहिणी योजनेची परतफेड करावी। किमान आपली बहीण याच्यापुढे अजून आपल्याला चांगलं सहकार्य करेल याकरिता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। तटकरे साहेबांच्या माध्यमातून आमच्या पालघर शहरामध्ये नाट्यगृह असू देत किंवा अद्ययावत असं फायर स्टेशन असू देत किंवा जे आमच्या इथलं धरण आहे गाडेश्वर डॅम, त्या गाडेश्वर डॅमचा पाण्याचा गाळ काढून खूप मुबलक पाणीपुरवठा साहेबांच्या झालेला आहे। त्यामुळेच आम्ही आमच्या लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संजय सोनावणे यांच्या आदेशाने ताईंना जाहीर पाठिंबा देतो। कायमस्वरूपी राहणार। आपल्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय, सामाजिक किंवा शैक्षणिक किंवा इतरही सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत। लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठाननं देखील पाठिंबा दिला आहे डॉक्टर संजय सोनावणेने। काय सांगाल, यावर काय प्रतिक्रिया आपली? मी डॉक्टर संजयजी सोनावणे आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी सहकाऱ्यांचे आभार मानेन की आज त्यांच्या प्रतिष्ठानने मला या ठिकाणी उमेदवार म्हणून पाठिंबा दिला। निश्चितपणाने त्यांचं जे समाजामध्ये असणारं काम आहे, त्यांच्या आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण हे काही ना काही समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी तो सकारात्मक प्रयत्न करत आलेले आहेत। माणगाव ही त्यांची जन्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज त्यांचं पाठबळसुद्धा मला उमेदवार म्हणून मिळणं हे माझ्यासाठी अतिशय समाधानकारक आणि आनंदाची बाब आहे। असाच आशीर्वाद पाठबळ हे पुढे सुद्धा सगळ्यांचं मिळत राहो अशीच माझी इच्छा राहील। धन्यवाद। विश्वास आहे सर, आदिती तटकरे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी विविध सामाजिक सेवाभावी संघटना पाठिंबा देत आहेत। लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे डॉक्टर संजय सोनावणेने राज्यव्यापी संघटनेनं पाठिंबा आज दिला आहे।
काय सांगाल अशा पद्धतीचं पाठिंबा मी वाढतात? त्या संघटनेचं सोनवणे साहेबांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी अत्यंत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांना विश्वासही देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हाला संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्या रस्त्यावरनं चालत आम्ही या सगळ्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू. त्यांचं स्वागतच आहे. लोकसभेमध्ये संविधान बदललं जाईल असं निगेटिव्ह नेरेटिव्ह होतं असं म्हटलं जातं. आता